इराणविरोधात कारवाई पूर्ण ताकदीनिशी सुरू राहणार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. जपान आणि चीनला मदत करण्याचंही ट्रम्प यांचं आवाहन. होर्मुझ पार करून आलेलं नंदादेवी जहाज भारतात पोहोचलं, तर काल शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचलं. दोन्ही जहाजांमध्ये आहे एलपीजी गॅसचे 83,000 टन सिलेंडर. पाकिस्तानच्या काबूलमधल्या रुग्णालयावरील हल्ल्यामध्ये 400 ठार झाल्याचा तालिबान्यांचा दावा. 250हून अधिक जखमी असाही दावा. पाकिस्तानकडून मात्र इन्कार. पुण्यात 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर मिळणार. गॅस वितरकांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तर ओटीपी पाहूनच सिलेंडर देण्याचीही सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्र पक्षांकडून सहकार्य न मिळाल्याची तक्रार करण्याची शक्यता. भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. भूखंड लाटल्याचा आणि करोडो रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा नाना पटोलेंचा आरोप. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्रावर मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख. धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मंजूर. उद्धव ठाकरे गटानं दिला विधेयकाला पाठिंबा. काँग्रेस, पवार गट, माकपा आणि समाजवादी पार्टीचं विधेयकाच्या विरोधात मतदान.